नमस्कार मैत्रिणींनो, तर आज मी तुम्हाला बटाटा आणि साबुदाणा यापासून मस्त असे पापड बनवून दाखवणार आहे. एकदम सोप्या पद्धतीने, अजिबात न बिघडता न फाटता अगदी परफेक्ट ही रेसिपी आहे. हे पापड तेलात घालता दुप्पट तिप्पट फुलत आहे. एकदम खुसखुशीत कुरकुरीत अशा प्रकारचे पापड हे एकदा बनवा आणि वर्षभरासाठी साठवून ठेवा. मग रेसिपीला सुरुवात करूया. तर हे पापड बनवण्यासाठी या ठिकाणी मी 1 किलो बटाटे घेतलेले आहे. बटाटे आधी स्वच्छ धुवून घेतलेले आहे पाण्याने. त्यानंतर धुतलेले बटाटे हे कुकरमध्ये टाकायचे आहे. आता बटाटे हे आपल्याला शिजवून घ्यायचे आहे. त्यासाठी कुकरमध्ये पाणी टाकायचं आहे. जास्त पाण्याची काही गरज नाही. 1 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे. झाकण बंद करते आणि कुकर हा गॅसवरती ठेवून कुकरच्या 4 शिट्या आपल्याला काढून घ्यायची आहे. शिट्या निघालेल्या आहे. मी गॅस बंद केलेला आहे. वाफ निघत आहे तोपर्यंत 1 वाटी हा साबुदाणा घेतलेला आहे. तर मेजरमेंट कपनेही तुम्ही मोजू शकतात, पण सगळ्या माझ्या या मैत्रिणीच्या घरात मेजरमेंट कप नसतात, तर म्हणून मी जो आपल्या सर्वांच्याच घरामध्ये पाणी पिण्याचा ग्लास असतो ना, त्या ग्लासाने मोजून दाखवते. तर हा जो साबुदाणा घेतलेला आहे मी 1/2 किलो घेतलेला आहे, म्हणजेच 250 ग्रॅम. तर ग्लासाने तुम्ही जर का घ्याल तर अशा प्रकारे गच्च भरून ग्लास घ्यायचा आहे. तर 250 ग्रॅम हा साबुदाणा मी वजनी घेतलेला आहे, मोजून घेतलेला आहे. आणि तुम्ही जर का ग्लासाने घ्याल तर अशा प्रकारे गच्च भरून 1 ग्लास साबुदाणा घ्यायचा आहे. तर आता हा घेतलेला साबुदाणा मैत्रिणींनो कढईमध्ये टाकायचा आहे. गॅसची फ्लेम चालू आहे. गॅसची फ्लेम मीडियम आहे. मीडियम गॅसवरती भाजून घेऊ. तर यातला अर्धा साबुदाणा टाकून घेते कढईमध्ये आणि मस्त असा परतून हा भाजून घ्यायचा आहे. भाजून घ्यायचा म्हणजे आपल्याला जास्त हा तांबूस करायचा नाही, तर असा फुलेल तोपर्यंत भाजून घ्यायचा आहे. साधारण मीडियम गॅसवरती जर का भाजला तर 5 ते 6 मिनिटं लागत असतात साबुदाणा भाजण्यासाठी. तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारे आपल्याला हा सारखा परतून घ्यायचा आहे. तर साबुदाणा भाजलेला आहे हे कसं ओळखायचं, तर असा एखादी दाणा घ्यायचा आणि दाताखाली दाबून पाहायचा. लगेचच हा दाणा फुटला, याचं पीठ झालं का म्हणजे साबुदाणा अगदी परफेक्ट हा भाजला गेलेला आहे हे समजायचं. आणि कढईच्या आतून साबुदाणा आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकतात. आता त्याच कढईमध्ये राहिलेला साबुदाणा सुद्धा टाकून घेऊ आणि हा सुद्धा साबुदाणा आपल्याला आधीच्या साबुदाण्याप्रमाणेच भाजून घ्यायचा आहे. मैत्रिणींनो, साबुदाणा जर का छान असा भाजून घेतला तरच साबुदाण्याचं छान असं मस्त बारीक पीठ होत असते. सर्व साबुदाणा आपल्याला हा थंड होऊ द्यायचा आहे. साबुदाणा थंड होत आहे तोपर्यंत आपण बटाटे देखील शिजवून घेतलेले आहे. मस्त हे बटाटे शिजलेले आहे. बटाटे शिजल्यानंतर चाळणीमध्ये काढून घेतले. त्यावरती थंड पाणी घातलं का लगेचच बटाटे हे लवकर थंड होतात. आता हे बटाटे आपल्याला सोलून घ्यायचे आहे, म्हणजेच बटाट्याची साल काढून घेऊ. तर अशा प्रकारे पहिला बटाटा हा सोलून घेतलेला आहे, ताटामध्ये ठेवायचा आहे आणि तशाच प्रकारे संपूर्ण बटाटे हे सोलून घेतलेले आहे. साबुदाणा सुद्धा पूर्ण हा थंड झालेला आहे. त्यानंतरच मिक्सरचं लहान किंवा मोठं भांडं घ्यायचं आहे आणि त्या भांड्यामध्ये हा साबुदाणा टाकून घ्यायचा आहे. तरी मोठं भांडं घेतलेलं आहे म्हणून एक वेळेस सगळा साबुदाणा हा टाकून घेतलेला आहे. मिक्सरला लावून बारीक असं हे वाटून घेतलेलं आहे. त्यानंतर पुरण चाळण्याची आपल्याला चाळण घ्यायची आहे आणि पुरण चाळण्याच्या चाळणमध्ये हे जे पीठ आहे साबुदाण्याचं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये केलेलं ते टाकायचं आहे. हे साबुदाण्याचं पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकतात मैत्रिणींनो, एकदम बारीक असं पीठ झालेलं आहे. साबुदाणा मस्त भाजलेला आहे म्हणून मस्त असं बारीक पीठ झालेलं आहे. फक्त काही कण्या यामध्ये शिल्लक राहिलेल्या आहे. तर असा हा जाडसर साबुदाणा पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे आणि पुन्हा मिक्सरला लावून हे वाटून घ्यायचं आहे. अशा प्रकारे अगदी थोडंच हे बाकी आहे. तुम्ही पीठ पाहू शकतात. मस्त असं बारीक हे पीठ झालेलं आहे तयार. त्यानंतर एखादी पसरट भांडं घ्यायचं आहे. त्यामध्ये ती चाळण ठेवून घ्यायची आहे पुरण चाळण्याची आणि हे बटाटे आपण सोलून घेतलेले आहे ते बटाटे ठेवायचे आहे. बटाटा असा चाळणीमध्ये ठेवल्यानंतर ग्लासाने अशा प्रकारे आपल्याला हे दाबून घ्यायचं आहे, म्हणजे पूर्णाप्रमाणे हे बटाटे आपल्याला गाळणीतून गाळून घ्यायचे आहे. जसं आपण पुरण चाळून घेतो त्या प्रकारे हे बटाट्याचं मिश्रण करायचं आहे.
तर मैत्रिणींनो, किसणीवरती किसून घेण्यापेक्षा ही पद्धत एकदम छान अशी आहे. एकसारखं असं मिश्रण हे होत असते. तुम्ही ग्लासही घेऊ शकतात किंवा मॅचर तुम्हाला तांब्या वगैरे काही घ्यायचं असलं तेही तुम्ही घेऊ शकतात. मस्त असा हा बटाटा लगेचच काही सेकंदमध्येच निघत असतो. अशाच प्रकारे संपूर्ण बटाटे हे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे. अगदी पटापट ही प्रोसेस होत असते. तर तुम्हाला जेवढ्याही किलोमध्ये हे पापड बनवायचे आहे तेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही बनवून घेऊ शकतात. हेच प्रमाण दुप्पट तिप्पट करून सर्व बटाटे हे बारीक करून घेतलेले आहे. तुम्ही पाहू शकतात काही शिल्लक नाही आणि एकसारखा असा लद्दा झालेला आहे पुरणासारखा. चाळणीला चिटकलेलं मिश्रण सुद्धा आपल्याला पूर्णपणे हे काढून घ्यायचं आहे. तर मैत्रिणींनो, बटाटा आणि साबुदाण्याचे पापड करण्यासाठी बटाटा अशा प्रकारेच बारीक करून घ्या. किसणीवरती करण्यापेक्षा ही पद्धत एकदम छान अशी आहे. त्यासाठी आपल्याला मिरची लागणार आहे. तर हिरवी मिरची घेतलेली आहे. ग्रॅमने सांगायचं झालं तर साधारण 50 ग्रॅम ही मिरची आहे. तुमच्या चवीनुसार थोडं कमी अधिक मिरचीचं प्रमाण घेऊ शकतात. मिरची हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक असा ठेचा करून घेतलेला आहे मिरचीचा. यामध्ये पाणी न टाकता मिरचीचा ठेचा टाकून घेतलेला आहे बटाट्याच्या मिश्रणामध्ये. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तर मी हे जे आपण उपवासाला मीठ वापरतो तेच मीठ घेतलेलं आहे. तुम्ही कोणतंही घेऊ शकता. त्यानंतर पाव चमचा जिरे टाकायचे आहे. जिरे जर का उपवासाला तुम्ही खात नसाल तर नाही टाकले तरी काही हरकत नाही. त्यानंतर हे साबुदाण्याचं पीठ आपण बारीक करून घेतलेलं आहे ते घालायचं आहे. तर संपूर्ण पीठ हे लागणारच आहे, पण एकदम हे पीठ एकाच वेळेस घालायचं नाही. तर अर्धं पीठ हे बटाट्याच्या मिश्रणामध्ये टाकून घेतलेलं आहे. ते संपूर्ण आपण मिक्स करून घेऊ आधी. त्यानंतरच मग राहिलेलं बाकीचं पीठ या मिश्रणामध्ये टाकायचं आहे. तुम्ही पाहू शकतात आता संपूर्ण पीठ हे मिक्स झालेलं आहे. राहिलेलं पीठ साबुदाण्याचं ते सुद्धा या मिश्रणामध्ये टाकून घेऊ आणि पूर्ण हे मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे मळून घ्यायचं आहे. तर ही जी पापड बनवण्याची पद्धत आहे ना मैत्रिणींनो, अतिशय सोपी आहे. कुणीही सहज करू शकतील एवढी हे सोपी आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही जर का पापड बनवाल तर अजिबात तुमचे पापड फाटणार नाही. अशा प्रकारे संपूर्ण हे मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर हाताला थोडं चिटकत असेल तर थोडासा पाण्याचा हात किंवा तेलाचा हात घ्यायचा आहे आणि मस्त असं स्मूथ करून घ्यायचं आहे. हे पीठ मळत असताना हाताला थोडं चिकट वाटत असते. तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारे हे मळून झालेलं आहे. तर आता मी एक उंडा तुम्हाला करून दाखवते. तुम्ही पाहू शकतात एकदम स्मूथ असा होत नाही, थोडासा याला चिकटसरपणा आहे. तर आता ह्या कणकेवरती म्हणजेच ह्या पिठावरती आपण झाकण ठेवून घेऊ आणि साधारण 15 ते 20 मिनिटं असंच झाकण राहू देऊ. तोपर्यंत मी दुसरी इतर घरातली कामे आवरून घेतलेली आहे. साधारण 20 मिनिटानंतर मी तुम्हाला दाखवत आहे. थोडंसं हाताला तेल लावायचं आहे. उपवासाला जे तेल खात असाल ते तेल लावायचं आहे किंवा तूप घ्यायचं आहे. तर मी थोडंसं तूप घेतलेलं आहे. जास्त तेलाचा किंवा तुपाचा आपल्याला वापर करायचा नाही, तर फक्त हाताला लावून घेतलेला आहे. आणि आता उंडा करून दाखवते. तर आधीप्रमाणे आता तसा हा चिकटपणा होत नाही, हाताला थोडंसंही चिटकत नाही. तर अशा प्रकारे काही हे उंडे करून घेतलेले आहे. ज्या साईजमध्ये तुम्हाला पापड बनवायचे आहे, थोडे लहान किंवा थोडे मोठे किंवा मीडियम, त्या साईजनुसार हे उंडे करायचे आहे. असे काही उंडे करून घेतल्यानंतर बाकीच्या पिठावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे, म्हणजे पापड ती बांधणार नाही. तर हे पापड मी तुम्हाला पुरी मेकरमध्ये बनवून दाखवणार आहे आणि त्यानंतर हातानेही बनवून दाखवणार आहे. पुरी मेकरमध्ये सर्वात आधी बनवत आहे. खाली प्लास्टिक पेपर ठेवून त्यावरती उंडा ठेवायचा आहे, वरतून प्लास्टिक पेपर ठेवायचा आहे आणि दाबून घेतल्यानंतर असा मस्त हा पापड झालेला आहे. तुम्ही पाहू शकतात मैत्रिणींनो, कुठेही क्रॅक जात नाही. दिसायला किती मस्त दिसतायत ना हे पापड. पुन्हा हे मिश्रण आपण शिजवलेलं सुद्धा नाही. साबुदाणा व्यवस्थित भाजला का हे मिश्रण नाही शिजवलं तरी हरकत नाही. अशा प्रकारचे हे पापड झाल्यानंतर आपल्याला हे वाळवून घ्यायचे आहे. तर पापड वाळवण्यासाठी घरामध्येच प्लास्टिक पेपर आथरून घेतलेला आहे पंख्याखाली. पंखेच्या हवेमध्ये सुद्धा हे पापड उन्हाळ्याच्या दिवसामध्ये वाळत असतात किंवा ऊन येत असेल तर उन्हामध्ये सुद्धा वाळून घेऊ शकतात.
आता मी तुम्हाला आणखी काही पापड बनवून दाखवते। दुसरा पापडसुद्धा तशाच पद्धतीने बनवलेला आहे। प्लास्टिक पेपरवरती उंडा ठेवून वरतून प्लास्टिक पेपर ठेवायचा आहे आणि तुम्ही पाहू शकतात काही सेकंदमध्येच मस्त गरगरीत असा हा पापड होत असतो। जर का थोडासा जाळ वाटत असेल, तुम्हाला आणखी पतला करायचा असेल तर पुन्हा दाबून घ्यायचं, म्हणजे असा एकसारखा आपल्याला हवा तसा पापड हा होत असतो। मस्त। आता हा दुसरा पापडसुद्धा टाकून घेते आणि अशाच प्रकारे संपूर्ण पापड हे बनवून घेते। त्यानंतर तुमच्याकडे जर का मैत्रिणींनो पुरी मेकर जर का नसेल तर पापड हे कसे करायचे, तर प्लास्टिक पेपरवरती खाली उंडा ठेवलेला आहे, त्यावरती प्लास्टिक पेपर आथरून घेतलेला आहे आणि वरतून एखादी प्लेट घ्यायची किंवा पोलपाट वगैरे जड वस्तू घ्यायची, असं दाबून घ्यायचं। दाबल्यानंतर अशा प्रकारे हा पापड होत असतो। थोडासा जाळ वाटत आहे तर हाताने त्यानंतर अशा प्रकारे आपण पसरून घेऊ शकतात। आपल्याला हवा तसा पातळसर तसा मोठा पापड हा होत असतो। प्लास्टिक पेपर काढून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकतात हा पुरी मेकरचा पापड आणि हा हाताने बनवलेला पापड। आणखी दुसऱ्या पद्धतीने मी तुम्हाला पापड बनवून दाखवते। खाली उंडा ठेवून घेतलेला आहे, प्लास्टिक पेपर ठेवायचा आहे आणि लाटण्याने हे लाटून घ्यायचं आहे। तुमच्याकडे जर का पुरी मेकर असेल तर पुरी मेकरमध्ये अगदी भराभर हे पापड होत असतात आणि जर का नसेल तर अशा पद्धतीने सुद्धा मैत्रिणींनो तुम्ही पापड बनवून घेऊ शकतात। तर मैत्रिणींनो, हा जर का पापड बनवण्याचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदाच आपलं देवदर्शन किचन ब्लॉग हे चॅनल तुम्ही पाहत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन ही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला सगळ्यात आधी तो व्हिडिओ पाहता येईल। तर तिसरा पापडसुद्धा मस्त असा झालेला आहे। अशाच प्रकारे मी पुरी मेकरच्या साहाय्याने सगळे हे पापड बनवून घेतलेले आहे। 1/2 किलो साबुदाणा आणि 1 किलो बटाटा यामध्ये एवढे हे पापड झालेले आहेत। मस्त असे अजिबात न फाटता न क्रॅक जाता। तर हे पापड पंख्याच्या हवेमध्ये सुद्धा वाढतात किंवा उन्हामध्ये घालायचे असले तर उन्हामध्ये अगदी पटकन हे पापड वाळतात। तर माझ्या दारामध्ये थोडंसं ऊन येत असते तर मी थोड्या वेळासाठी उन्हामध्ये हे पापड वाळवून घेते। पापड वाळत असताना हे अशा प्रकारे दिसत आहे आणि पूर्ण हे पापड वाळून झाल्यानंतर हे अशा प्रकारे झालेले आहे। पापड वाळल्यानंतर एका भांड्यामध्ये भरून घेतलेले आहे। तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारे हे दिसत आहे। मस्त गोल गरगरीत आणि दिसायलाही मस्त असे पापड हे झालेले आहेत। तर एवढ्या प्रमाणामध्ये हे एवढे पापड झालेले आहेत। आता हे जे पापड आहे ना मी तुम्हाला तळून दाखवते। तेलामध्ये असा पापड सोडताच मस्त दुप्पट तिप्पट हा पापड जरी म्हटलं तरी हरकत नाही अशा प्रकारे फुलत असतो आणि लगेचच काही सेकंदमध्येच तेलाच्या आतमधून हा पापड आपल्याला काढायचा आहे। अशाच प्रकारे मी काही पापड तुम्हाला तळून दाखवते, म्हणजे एक नाही तर सर्वच पापड असे मस्त हे फुलत आहे। तुम्ही पाहू शकतात रंगही छान असा आलेला आहे। जसे उडदाचे पापड तळल्यानंतर दिसत असतात ना मैत्रिणींनो, तशाच प्रकारे हे पापड दिसत आहे। अशा प्रकारे मी काही पापड तुम्हाला तळून दाखवलेले आहे। एकदम कुरकुरीत खुसखुशीत अशा प्रकारचे चविष्ट हे पापड झालेले आहे। तुम्ही पाहू शकतात। त्यानंतर अजिबात तेलकटही होत नाहीत हे पापड। अतिशय झटपट आणि सोप्या पद्धतीने आपण ही रेसिपी पाहिलेली आहे। तुम्ही नक्कीच ह्या उन्हाळ्यामध्ये वाळवणीच्या पदार्थामध्ये एक ही रेसिपी नक्कीच बनवून पहा, तुमच्या घरातील सर्वांनाच आवडेल। अशा प्रकारचे पापड मी तुम्हाला तोडूनही दाखवते। पापड तोडल्यानंतर तुम्ही पाहू शकतात एकदम कुरकुरीत खुसखुशीत असे हे पापड झालेले आहेत। सहज तुटत असतात, जिभेवर ठेवताच विरघळणारे हे पापड साबुदाणा आणि बटाट्याचे आपण बनवलेले आहे। व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला मैत्रिणींनो, त्याबद्दल मनापासून धन्यवाद। मग पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत नमस्कार।